स्वानंदी मॅडम हसू नका ना राजवाडे. कसं दिसतंय पूर्वीच्या हिंदी चित्रपटांमध्ये ते हिरो लावायचे ना असं डोक्याला तसं दिसत. अहो डोकं दुखतंय माझं राजवाडे. आजपर्यंत कधी एवढं डोकं दुखलं नाहीये इतकं दुखतंय. पण चांगलं नाहीये का त्या निमित्ताने डोकं आहे सिद्ध झालं. बॅड 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 जोक एकदम बॅड जोक. पण मी काय म्हणतो ऐका मी गोळी घेऊन येतो डोकं दुखण्यावरची. मला माहिती आहे माझी इम्युनिटी खूप चांगली आहे. मला गोळ्यांची गरज नाही. सतत गोळी घ्यायला मला आवडत नाही. हे किती म्हटलं तरी डोकं दुखतंय तेव्हा ती गोळी घेतल्यानंतरच बरं होणार आहे. हे रुमाल बांधून बरं होणार आहे का नुसतं. आणतो गोळी थांबा. नको नको नको. अहो मी ते बाम लावला डोक्याला त्यावर रुमाल बांधलाय. मगाशी चहा घेतला होता त्या गरम चहाच्या कपनी असा मी शेक सुद्धा दिलाय. पण नाही एक उपाय आहे. तुम्ही अजून चिडचिड करा ना. अजून अस्वस्थ व्हा. अजून जास्त हायपर व्हा. म्हणजे डोकं दुखतंय आपल्याला कळणारच नाही. राजवाडे अहो काय स्वानंदी मॅडम एखाद्या ट्रेडमिल वरती धावावा ना तसं तुमचं डोकं आणि तुमचा मेंदू धावत असतो. त्याला शांतता द्या ना कधीतरी. ते दुखणार नाही तर काय होणार. आता मी तुमचं डोकं चेपून देणार आहे आणि त्याला मलम सुद्धा लावणार आहे. काही उपयोग नाही त्याचा. लावून झालंय मला माझं. नाहीच होणार. पण आता उतरणारे कोण मैदानात. समर राजवाडे त्याचं स्वतःचं प्रेम घेऊन उतरणारे मैदानात. मग बघा कसं तुमचं डोकं पटकन बरं होईल. वळा पाठ करा माझ्याकडे. तुमच्या मेंदूला खरं तर ताकीद द्यायला पाहिजे. ए स्वानंदी मॅडमच्या मेंदू काय चाललं रे तुझं. बसाओ. किती पळत असतोस तू. तुला कळतंय का तुझ्या या पळापळीमुळे माझ्या बायकोला त्रास होतो बाळा. हा इतकं पळत जाऊ नकोस. यापुढे जर तू असा त्रास दिलास ना स्वानंदी मॅडमला तर याद राख गाठ माझ्याशी आहे. तुझी भुर्जी करून खाईन. बस 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 बस. बरं वाटतंय का. माझ्या मेंदूने गिव्ह अप केलेला आहे. तो घाबरलाय आता. प्लीज थांब. माझं डोकं दुखतंय. शांत झोप लागेल आता. मी दिलेलं ना डोकं चेपून एकदम शांत झोप लागेल आणि डोकंही दुखायचं थांबेल. राजवाडे अहो किती किती कराल माझ्यासाठी. अहो स्वानंदी मॅडम तुमच्यासाठी काय पण आणि किती पण. राजवाडे आय लव्ह यू. आय लव्ह यू टू स्वानंदी मॅडम. झिजले 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 पाय झिजले माझे देवा. इतके दिवस काम करून 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 थकले मी. एवढी कामं केली तरी दुसरी कामं परत दिसतातच आहेत. ती सगळी करा मर मर मरा. पण घरातल्या माझी किंमतच नाहीये. शून्य किंमत दिली. शून्य. बाहेर बघा जाऊन शून्याला केवढी मोठी किंमत आहे. पण आमच्या घरी मला किंमत भोपळा शून्य. ए देवा काय. हॅलो मंदाताई मी बोलते मल्लिका राजवाडे. सॉरी 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 ते वीणबाई न बघता फोन उचलला ना म्हणून. सॉरी बोला ना काय म्हणता. इट्स ओके मंदाताई मला कळलं तुम्ही वैतागलात. म्हणजे नक्की कोणावर चिडलात इतक्या. आता काय करू. नशिबावर चिडली आहे. घरच्यांवर चिडली आहे. दुसरं कोणावर चिडणार. दुसरं कोणी येत पण नाही हो मदतीला. ती आधीरात एक नग आहे नग. एक बसली नाही बसली की बस तिथे चिटकून राहते. एक काडी इकडची तिकडे करत नाही. असं डोकं फिरतं ना काय मीच करायचं का. मग सॉरी सॉरी वेणबाई तुमची मुलगी आहे ती. सॉरी पण नाही नाही. अहो तुम्ही कशाला माफी मागताय. उलट मीच तुम्हाला सॉरी म्हटलं पाहिजे. मी ओळखते हो माझ्या डॉलला. प्रिन्सेस आहे ती. जराही कामाची सवय नाहीये तिला. मी आधीच नाही का तुम्हाला हे सांगितलेलं. नाही सवय ठीक आहे हो. आमच्या सुष्मिताला आहे का सवय. नाही ना. लाडाकोडाने आम्ही पण तिला वाढवलीये ना. पण बघा तिथे येऊन तिच्या सासरी तुमच्याकडे किती काम करते ती. करते की नाही. हा बघते का अशी एका जागेवर बसते का नुसती. नाही ना. तुम्ही सगळे खुश आहात की नाही तिच्यावर. सगळ्यांना तिने आपलंसं केलंय की नाही. आहात की नाही खुश तुम्ही. खुश प्रचंड खुश आहे मी सुश्वर. तिचं कौतुक करायलाच मी कॉल केला ना तुम्हाला. वा वा
खरंच काय संस्कार केलेत तुम्ही तिच्यावर. कुठेही जरा सुद्धा नाव ठेवायला जागा नाही. खरंच ऍक्च्युली ना तुम्हाला एक दागिनाच गिफ्ट करावा असं वाटतोय मला. अरे मग द्या की. तुम्हाला कोण अडवतंय? मी काय नाही 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 म्हणणार आहे. तुम्ही तर काय बाबा श्रीमंत माणसं, राजवाडे, तुम्हाला काय कमी आहे? द्या. माझ्या हातात जर असतं ना तर तुम्हाला आत्ता दिलं असतं मी. तुमच्याच हातात आहे विहीणबाई, तुमच्याच हातात आहे सगळं. आता घराचे सगळे अधिकार, तिजोरीच्या चाव्या तुमच्या सुश्य हातात आहेत ना. हो खरंच की. आता खरं सांगू का, माझी काहीच गरज नाही. तुमच्या मुलीकडे तुम्ही हक्काने मागू शकता काय हवं ते. अरे हो खरंच की मागू शकते मी, काही मागू. मल्लिका ताई काय विहीणबाई मस्करी करताय का माझी? असं नका करू. विहीणबाईंची कोणी मस्करी करतं का? खरंच मला खरंच खूप कौतुक वाटतं तुमचं आणि तुमच्या सुशचं. कधी कधी असं वाटतं ना, हेच संस्कार तुमच्या स्वानंदीवर असते तर. नाही नाही ते स्वानंदीचं सोडा, ते सोडा. तुम्ही सुष्मिताबद्दल बोलताय ना, बोला बोला. बरं वाटतं, कान तृप्त होत आहे. अजून काय बोलणार सुशचं? अहो हिरा आहे तो हिरा. खरं आता त्याच हिऱ्याने तुम्हाला एखादा राजवाड्यांचा दागिना दिला तर काय बिघडलं एवढं? आता कुठलीही मुलगी स्वतःच्या आईसाठी इतकं तर करू शकते नाही का? होय हो वेणबाई, बरोबर बोलताय हो तुम्ही. बोला ना तुम्ही तिच्याशी, अगदी बिनधास्त बोला. हा थँक्यू. हा मला एवढी खरंच तुम्ही काय सांगू तुमच्याबद्दल मी. चल ठेवते, नंतर बोलूया. अच्छा ओके. येस तू माते, काय करशील काय सांगता येत नाही. जीनियस. काय काय करावं लागतंय बघ. काय समजते यार ही ताई स्वतःला. सतत सतत मला टोकत असते. आज मस्तच घराचा मेकओव्हर झाला असता, मी आज रील बनवली असती, कधीच्या काळी मिलियन व्ह्यूज गेले असते, पण नाही. हिला आजचा पण दिवस खराब करायचा होता. मी ना एक कामच करते, मी मम्माला याची कंप्लेंट करते. मम्मा ना हिला हिला बरोबर बरोबर शिकवेन. मम्मा यार थँक गॉड तू फोन केलास. मग काय म्हणतात मिसेस राजवाडे? यार काय म्हणू, हे ताईला बघ ना. मम्मा रोजचा दिवस खराब करते माझा स्पॉइल करते पूर्ण दिवस. सतत मला काही ना काही सांगत असते, शिकवत असते, रोज माझं इन्सल्ट करते सगळ्यांसमोर. आय एम नॉट लाइकिंग इट एनीमोर. तू सांग ना तिला. अगं हो 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 हो, तुझ्या मॉमने फोन केलाय तर मग मॉमशी नीट बोलशील की नाही, तिची चौकशी करशील की नाही? मी तुझी चौकशी करेन, पण आधी तू तिला ओरड. तिला सांग माझ्या डोक्यात नाही जायचं. आऊ दे सोड ग. तुला माहिती आहे ना सानंदी कशी आहे. सानंदी अगदी बाबांवर गेलेली. त्या दोघांनाही दुनियेला ज्ञान द्यायची भारी हाऊस. पण मी तुझ्या बाबांचं बोलणं मनावर घेते का? घेते का? नाही. तू पण असंच करायचं. सानंदीचं बोलणं ऐकायचंच नाही. आणि ऐकलं तरी एका कानानं ऐकायचं, दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं.